हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. ते बघा ते झोपलेत, नाईटवरनं आलेत. तर येतानी भाजी पण घेऊन आलेत. पालक, कांद्याची पात आणि गवारीच्या शेंगा. दाखवते तुम्हाला भाजी बनवली आहे. भाजी काय नाही बनवली, हे बनवली, कढी बनवली आहे. दाखवते एक मिनिट तुम्हाला. ताक आणलं होतं त्यांनी येतानी, तर मग ताक होतं थोडं ठेवलं प्यायला आणि बाकीची कढी बनवली. बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. तर ही बघा, आज जेवणमध्ये बनवली कढी बनवली आणि म्हटलं होतं पालकाची भाजी करावी थोडी. त्यांनी पालकाची भाजी आणली ना, तर हे बघा भाजी ठेवलं तिथं. नीट करायचं ते अजून. समृद्धी बसली नाश्ता करत. बघा पालकाची भाजी त्यांनी आणली होती. तर संध्याकाळी म्हटलं पालकाची भाजी करावी, ती नाही भाजी आणि संध्याकाळी कांद्याची पात एवढं करावं. मग आता कांद्याची पात नाही करत, फक्त पालकाची भाजी करते आणि संध्याकाळी करायची पालकाची भाजी. आणि ही आहे श्रीषाचं म्हणजे तिला खेळा दिलं आणि गन पावडरचं ते उचलून वर ठेवायचे. तो कधी धुळी श्रीषा झोपली आपली. तर हो काय, मी कोरवड्या तळून म्हणलं घ्यावं, त्या कोरवडी पापड छानपैकी. समृद्धीला पण आवडते तर. आणि बघा तेल तापत ठेवलंय. बघा पापड टाकते आता. किती छान पापड झाले आपले. बघा आता किती छान असे पापड फुलतोय. मस्त पापड झाले बरं का आपले, छानपैकी. आणि त्याला टेस्ट पण म्हणजे टेस्टी पण झाले, चांगले पण लागते ते पापड. ती मी दुसरा टाकला पण काढाय गेली ती, मग काय झालं, मग माझ्या हातातून पडला परत महागाडी. तर मी हातानेच काढला परत ना. मग एवढं काय नाही, एवढं नव्हतं गरम झालं. तर हो काय, आता हे दुसरं सगळं तळून घेते. एक हाताने काय होते मला ते व्यवस्थित काढता येत नाही. मी आधी तळते पापड आणि मग कुरड्याचं तळते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा पापड सगळे तळून झालेत. आता कोयना आली तर आता कुरड्या तळते. कोयना एक्सप्रेस गाडी व आवाज आला ना. हो का, कुरवडे टाकते. तेल काय एवढं छान तापलं नव्हतं म्हणून मग एवढी काय फुलली नाही. पण बघा आता तेल तापलं किती छान फुलते आता हळूहळू. चांगली कुरवडी मस्त अशी झालती छानपैकी. आमच्या समृद्धीला तर रोज एक नाही कुरवडी तिला तळून लागतीच. तिला कुरवडी लय आवडती, फेवरेट आहे तिची कुरवडी. बाकीचं पण तळून घेते आता. बाकीच्या श्रेया म्हणली की मम्मी मला कलरफुल कुरवड्या कर, मी येणार आहे. श्रेया येणार आहे आपल्याकडं, पण कधी येणार आहे तुम्हाला ती सरप्राईज असणार आहे. ती आल्यावरच तुम्हाला दाखवणार, श्रेया आल्यावरच. तोपर्यंत मी सांगणार नाही कधी येणार आहे श्रेया ती. तर ही बघा आता छानपैकी आपल्या कुरवड्या तळून झाल्या. आता करायच्यात भजी पालकाची. तर मी कुरवड्या काढून घेते आणि भजी तळताना तुम्हाला मी दाखवते. आता भजी टाकले तळायला. मी जास्त पीठ नव्हतं वापरलं. आपले पालकची भाजी जास्त घेतली होती. थोडंसं टाकलं बेसन पीठ आणि थोडं नॉर्मली गव्हाचं पीठ टाकलं. म्हणजे गव्हाचं पीठ टाकलं का नंतर थोडी टेस्ट येते. आणि बाकीचा मसाला थोडा टाकला, साहित्य मिरची वगैरे ही. आणि हे बघा आता ह्यात 1 किलो करून टाकले मी दळण. आणि ही एक आणि ही एक असे 3 किलो घेतले. 3 किलो दळून आणलं का नाही 8 दिवस जातं, म्हणजे 7-8 दिवस जातच दळण. बाजरीचं काय नाही बरं का, घाण आहे, स्वच्छच आहे बाजरी. आता बाजरी का एवढी थोडी बाजरी राहिली. आता गहू इथं हे 2 आहेत आणि बाहेर अजून एक गव्हाचा आहे. बाजरी थोडीच राहिली आहे. आता गावाला गेल्यानंतर आणायची बाजरी. ती बी आहे का नाही माहीत नाही घरी. बाजरी गहू आणतो पप्पाच्याकडूनच. पप्पाच्यात गहू झाले आता, काढलाय गहू. पप्पा म्हणजे न्यायचं का म्हणलं, अजून हेच गहू संपलं नाही तर बघू. उन्हाळ्याच्या ह्याला येतानी सुट्टीत गेलो ना, येतानी जमलं तर पप्पा म्हणजे मी येतानी गाडी करणार आहे. मग बघू जमलं तर येतानी गहू बी आणेल. काय नाही बघा चाळायसारखं. बाजरी खाली पडते. इथं मुंग्या आहे बघा, मुंग्या
काय म्हणजे बाजरीला मुंग्या लागले ते दिसले का. मुंग्यांना बाजरी खूप आवडते. एवढ्या नाही त्या पण नाही त्या थोड्या थोड्या. तर चला मी आवरून घेते, दळण वगैरे करून घेते आणि झाडू मारते. झाडू मारायचं आहे मग स्वयंपाकाला दळण ठेवून येऊन स्वयंपाकाला लागायचं, कारण संध्याकाळी त्याला नाईटला जायचं आहे ना त्याच्यामुळं. मग अशी सोसायटीची मीटिंग होती तिकडे गेलं तर त्यामुळे झोपायला जरा लेट झालं त्यांना. रात्री पण नाईटला गेलं तर आता नाईटला जायचं आहे त्याच्यामुळं मग झोपलेत सगळे झोपलेत. माझं काम चाललं आहे आपलं एकटीचं. श्रीच्या जागी असल्यावर काय करून देत नाही म्हणून तिला झोपवली आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपला. मग असं काय झालं, श्रीषा खेळत होती आणि शिशावरनं पडली आपली बघा. तिला लागले तोंडाला, हो का होटारच्या लागले चांगलं. मग इथं सुजलं या. ती रडत होती. इथं बसा इथं बसा इथं बसा. गुळ कशाला पाहिजे मोबाईल. कशी पडली का ना मागायची तू पडली. चल इथं बस, आपण थोडा व्हिडिओ काढू मग तुला झोपवायचं. बरं तर चला आता हे काय शिष्याचं हे करणार नाही. ती झोपीला पण आली तर तिला लागले बघा चांगलं का इथं बघा. बोलती कशी दादा दादा. नाही तर बस अशी इथं बस. तर चला आपला व्हिडिओ आवडला ना आपला ब्लॉग आजचा, तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तसं करू ना, धन्यवाद. बाय बाय करा. तिला झोपवते आता. बाय. बघा बाय करती. बाय बाय बाय. हां बाय बाय करा. बाय करा.